स्वागत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आता भेट होतीये। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्या निवासस्थानाबाहेरची दृश्य सध्या आपण पाहतोय। महापालिका निवडणुकीसंदर्भात दोन्ही भावांमध्ये थेट चर्चा झाल्याची माहिती आहे। 1.5 तास होऊन गेलेला आहे ही भेट सुरू होऊन आणि जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यासोबतच काँग्रेसची जी नाराजी आहे मनसेला सोबत घेण्यावरून त्यामधून कसा मध्यम मार्ग काढायचा यावर देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे। आणि त्यासोबतच सध्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये जे काही घोळ आहे, दुबार मतदारांची नावे मुंबईमध्ये आढळून येत आहेत, त्यावरती ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतलेली होती। तो लढा पुढे कसा न्यायचा या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती आहे। वेदांत नेब आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, साधारणपणे आपण बघितलं 1.5 तास ही बैठक चालली आणि आपण बघतोय उद्धव ठाकरे हे आता निघालेले आहेत आणि प्रामुख्याने आपण जे 3-4 मुद्दे सांगितले की ज्यामध्ये जागा वाटपाचा मुद्दा आहे, कारण मुंबई महापालिका निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात आणि त्यामुळे पूर्णपणे तयारी ही दोन्ही पक्षांकडून केली जाते आणि त्यासाठीच जागा वाटपातले तिढा असणारे मुद्दे किंवा सुलभ पद्धतीने हे जागा वाटप व्हावं यासाठीचा प्रयत्न दोन्ही भावांकडून केला जातो। आणि आपण बघतो दृश्यांमध्ये उद्धव ठाकरे हे निघालेले आहेत। काही प्रतिक्रिया न देता उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ या निवासस्थानाहून निघत आहेत। साधारणपणे 1 ते 1.5 तास ही चर्चा झाली आणि ज्यामध्ये जागा वाटपाचा मुद्दा असेल, महाविकास आघाडी संदर्भातला मुद्दा असेल किंवा मग दुबार मतदार जो काही मुद्दा समोर येतोय त्या संदर्भात पुढची भूमिका काय असणार या सगळ्या संबंधी चर्चा ही राज ठाकरेंसोबत झाल्याचं कळतंय। आणि आता पुढे जी काही रणनीती ठरणार आहे दोन भावांची त्या संदर्भात अधिकृतरित्या माहिती आपल्याला काही वेळात मिळू शकेल, कारण युती अधिकृत झालेली नाहीये। मात्र ज्या प्रकारे आपण तयारी बघतोय दोन्ही पक्षांची किंवा दोन्ही भावांच्या भेटीगाठी बघतोय, त्यांच्या नेत्यांच्या भेटीगाठी बघतोय आणि हे सगळं पाहता निवडणुका जशा जाहीर होतील तशा प्रकारे तशी अधिकृतरित्या युती ही जाहीर केली जाणार असल्याचं कळतंय। 60 ते 70 जागा या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देण्यास पूर्ण तयारी ही ठाकरेंच्या शिवसेनेची आहे। आता मनसेकडनं या नेमकी भूमिका काय मांडली जाणार हे अद्याप कळू शकले नाही, कारण 125 साधारणपणे 120 ते 125 अशा जागा आहेत जिथे उमेदवार मनसेकडनं दिला जाऊ शकतो आणि त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जिथे मराठी मतदार आहे अशी माहिती कळतीये की 84 नगरसेवक हे 2017 मध्ये शिवसेनेचे निवडून आले होते। त्यातले साधारणपणे 42 ते 45 नगरसेवक हे शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेले आहेत आणि ज्या जागा वॅकंट झालेल्या आहेत आणि जर तिथे मनसेचा एक चांगला उमेदवार असेल तर ती जागा ती थेट मनसेला दिली जाईल, कारण अनेक ठिकाणी उमेदवार जर मनसेकडे ताकदीचे असतील तर त्या जागा मनसेला दिल्या जातील। विशेष करून लक्ष केंद्रित केलेलं आहे जे मराठी मतदार आहेत त्या वॉर्डवर आणि ज्यामध्ये आपण प्रामुख्याने बघितलं तर विधानसभा वाईज शिवडी असेल, त्यासोबतच माहीम, दादर, भांडूप, विक्रोळी, जोगेश्वरी, मागाठाणे, दहिसर अशा काही जागा आहेत जिथे दोन्ही पक्षाची ताकद आहे आणि जर जिथे नगरसेवक किंवा जिथे माजी नगरसेवक हा शिंदेच्या शिवसेनेत गेलेला आहे तिथे जागा ही मनसे पक्षाला मिळू शकते। त्यामुळे काही नेत्यांवर जबाबदारी दिलेली आहे, त्यातले काही नेते सुद्धा उपस्थित असल्याचं कळतंय आणि त्यामुळे आता ही जागा वाटपाची चर्चा पुढे कशी नेली जाते आणि साधारणपणे कधीपर्यंत हे जागा वाटप पूर्ण होतं, कारण कुठलंही सूत्र ठरलेलं नाहीये, फक्त काही जागा देण्याची तयारी म्हणजे साधारणपणे 60 ते 70 जागा देण्याची तयारी दर्शवलेली आहे। आणि जर काँग्रेस सोबत आला तर मग या सगळ्या जागा वाटपाचे सुद्धा आणखी वाटे होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण काँग्रेस पक्षासाठी सुद्धा जागा सोडाव्या लागतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी सुद्धा काही जागा सोडाव्या लागतील आणि या सगळ्याची एक रणनीती ठाकरे बंधू आखताना आपल्याला पाहायला मिळतात। प्रज्ञा, वेदांत, सध्या आपण पाहतोय की 1.5 तास झाला दोन ठाकरे बंधूंमध्ये भेट झालेली आहे, पण आपण जर मुंबईचा विचार करायचा झाला तर मुंबईतले कोणकोणते असे भाग आहेत ज्या भागांमध्ये मनसेचं प्राबल्य जास्त आहे आणि त्या भागांमध्ये मनसे सोबत आल्यानं शिवसेना ठाकरे गटाला किंवा महाविकास आघाडीला जास्त फायदा होईल?
एक तर आपण बघितलं आतापर्यंतच्या ज्या निवडणुका बघितल्या, मराठी मतदार हा मनसेकडे काही जायचा आणि काही ठाकरेंच्या शिवसेनेकडे जायचा आणि त्यामुळे मराठी मतदारांची विभागणी व्हायची. आता जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर तो मराठी मतदार एकट्टा ठाकरे बंधूंच्या युतीला मतदान करेल या दृष्टिकोनातून रणनीती या ठाकरे बंधूंकडून आखली जाते. तू जे मतदारसंघ सांगते त्यामध्ये विशेष करून जो सध्या आपण जिथे आहोत तो माहीम दादर मतदारसंघ, त्यासोबतच शिवडी मतदारसंघ, त्यानंतर परळचा मतदारसंघ, लालबागचा परिसर, पूर्व उपनगरात गेलो तर विक्रोळी भांडूपचा मतदारसंघ जो वॉर्ड आहे, त्याशिवाय घाटकोपर पश्चिम वॉर्ड आहे, पश्चिम उपनगरात जोगेश्वरी आहे, त्यासोबत दिंडोशी आहे, बोरिवली दहिसरचा काही भाग आहे. त्यामुळे जिथे मराठी मतदारांची ताकद जास्त आहे त्यावर विशेष लक्ष केंद्रित दोन्ही पक्षांकडून केलं जात आहे. आणि मी जसं आधी सांगितलं, जर जिथे माजी नगरसेवक हा शिंदेच्या शिवसेनेत गेला आहे किंवा जिथे ताकदवर किंवा त्या ताकदीचा उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेकडे नसेल तर अर्थातच ती जागा मनसेला दिली जाईल, कारण मनसेचा जर तिथे उमेदवार चांगला असेल तर त्यामुळे अशा पद्धतीने मेरिटनुसार हे जागा वाटप होईल. कुठलंही सूत्र अद्याप ठरलेलं नाहीये, मात्र एक संख्या आपल्याला कळती, साधारणपणे 60 ते 70 जागा या मनसेला देण्याची तयारी ही ठाकरेंच्या शिवसेनेने दर्शवलेली आहे. आणि जर काँग्रेस पक्ष सुद्धा या सगळ्या युती म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीला पाठिंबा देत असेल किंवा सोबत येत असेल तर साधारणपणे 50 ते 60 जागा या काँग्रेस पक्षाला देण्याची तयारी सुद्धा याआधी उद्धव ठाकरेंनी दर्शवली. मात्र त्या संदर्भात अधिकृत माहिती, फक्त ही सूत्रांची माहिती, त्यामुळे अधिकृत माहिती किंवा अधिकृतरित्या माध्यमांपर्यंत या जागा वाटपाचं सूत्र किंवा जागा वाटपाची चर्चा ही समोर आलेली नाहीये. त्यामुळे नक्कीच जेव्हा या निवडणुका जाहीर होतील तेव्हा अधिकृतरित्या ही युती जाहीर केली जाईल. मात्र त्याआधी जागा वाटप अगदी सुलभ पद्धतीने व्हावं, कारण 2017ला आपण बघितलं होतं काही प्रमाणात तिढा निर्माण झाला होता, युती होणार नाही होणार अशा चर्चा सुरू होत्या आणि मग ऐन वेळेला ही ठाकरे बंधूंची युती होऊ शकली नव्हती. मात्र यावेळी अगदी सुलभ पद्धतीने आणि मेरिटनुसार हे जागा वाटप व्हावं यासाठीचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केला जातोय. कारण ज्या काही नेत्यांना जबाबदारी दिलेली आहे त्यांना सुद्धा अशाच प्रकारच्या सूचना प्रमुख नेत्यांनी दिलेल्या आहेत. वेदांत, या सगळ्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जागा वाटपापर्यंत